नमस्कार। आज पौष शुक्ल अष्टमी शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद। दारू नको दूध प्या, कल्याण पोलिसांचा अनोखा उपक्रम। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील रामायण महोत्सवाचं उद्घाटन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यातील बदलापूर MIDCतील एका कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती। यात एका मजुराचा मृत्यू तर 4 मजूर जखमी झाले आहेत। बदलापूर खरवई MIDC मध्ये असलेल्या विकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली होती। कंपनीत 4 ते 5 मोठे स्फोट झाले। या स्फोटाचे धक्के 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले। या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर 4 मजूर गंभीर जखमी झालेत। या कंपनीच्या बाहेर 2 टेम्पो उभे होते। आधी या टेम्पोमध्ये केमिकलमुळे आग लागली आणि नंतर ही आग कंपनीत पसरल्याचं कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। बदलापूर, अंबरनाथ, आनंदनगर MIDC अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आता अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। विद्याप्रसारक मंडळ संचालित जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संबंधीचं संपर्क अभियान स्कूल कनेक्ट आयोजित करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठातर्फे मुंबई आणि कोकण परिसरातील सर्व जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि उपप्राचार्यांसाठी हे संपर्क अभियान राबवण्यात येत आहे। या संपर्क अभियानाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते। तसंच मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विभागाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर कविता लघाटे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल थोडक्यात दिशादर्शन केलं। यावेळी बोलताना डॉक्टर अजय भामरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या, तर डॉक्टर कविता लघाटे यांनी विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक धोरणाचा कसा लाभ घेता येईल याबद्दल विवेचन केलं। कोकण विभागाचे उच्च शैक्षणिक विभागाचे सहसंचालक डॉक्टर संजय जगताप यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती दिली। विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांमधील भारतीय शिक्षण पद्धतीतील बलस्थानांबद्दल बोलताना सर्वांगीण प्रगतीच्या बाबतीत भारत हा जगातील इतर देशांना सहजपणे मागे टाकू शकतो असं प्रतिपादन केलं। तर या विद्यापीठाचे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील एकूणच सर्व तरतुदींची आणि होणाऱ्या नवीन बदलांची विस्तृतपणे माहिती उपस्थितांना दिली। विशेषतः जून 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन करावं आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे यशस्वीपणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून 2024 पासून केली जावी असं मत मांडलं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मेजर मायरन विषय तसंच इतर कौशल्य आधारित विषय, आंतरविद्याशाखीय पर्याय पद्धत अशा विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला। यावेळी उपस्थित प्राचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कुलगुरूंनी उत्तरं दिली।
तसंच विद्यापीठातर्फे सर्व उपस्थित प्राचार्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संबंधीच्या माहिती पत्रकाचं वाटप देखील करण्यात आलं। या कार्यशाळेला मुंबई विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता तसंच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यशाळेला वरिष्ठ महाविद्यालयातील 155 प्राचार्य तर कनिष्ठ महाविद्यालयातील 315 प्राचार्य उपप्राचार्य उपस्थित होते। मुंब्रा परिसरातील अनेक 10वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर देण्यात आल्याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी थेट जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना साकडं घातलं आहे। या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र दूर असून शहरातील वाहतूक कोंडीत जर हे विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणं अशक्य ठरणार असल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। मुंब्रा भागातील 10वीच्या अनेक विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशन पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कौसा, देवरीपाडा आदी भागात परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत। राहत्या घरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर ही केंद्र असल्यानं विद्यार्थ्यांचा अधिकचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे। या संदर्भात पटेल शाळेचे शिक्षक अब्दुल रहमान आणि इस्राईल खान यांनी प्रशासनाशी अनेक वेळा संपर्क साधून केंद्र बदलण्याची विनंती केली होती, मात्र त्यावर काही तोडगा निघत नव्हता। अखेर ही बाब ऋता आव्हाड यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील रामायण महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील पहिले ऐतिहासिक भाषण करतील। भाजपचे राष्ट्रीय नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की आयोजित 3 दिवसीय रामायण महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी देवेंद्र फडणवीस करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 ते 2024 या कार्यकर्तृत्वाचं विश्लेषण फडणवीस करतील। या उद्घाटन कार्यक्रमाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन विनय सहस्त्रबुद्धे आणि सुजय पत्की यांनी केलं आहे। ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद राहणार आहे। ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाकडून उद्या सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे। या शटडाऊन कालावधीत निगा देखभाल आणि दुरुस्तीमधील अत्यावश्यक कामं, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसवणं, कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणं इत्यादी तातडीची कामं हाती घेण्यात येणार आहेत। त्या अनुषंगानं घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धाचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहील। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। मेट्रो मार्गास अडथळा होऊ नये म्हणून सप्टेंबर पासून एकाही बांधकामास परवानगी दिली नसल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ते तळोजा हा मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार केला जाणार आहे। या प्रकल्पासाठी 27 सप्टेंबर पासून महापालिकेने एकही बांधकामांना परवानगी दिलेली नाही। ज्या परवानग्या दिल्या होत्या त्या यापूर्वीच्या आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली सहाय्यक संचालक नगर रचनाकार सावंत यांनी दिली आहे। कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्गाचा प्रकल्प विकसित केला जाणार आहे। या मेट्रो मार्गावरील स्थानक निश्चित झाल्यावर महापालिकेने ट्रान्झिट ओरिएंटल झोन टीओडी क्षेत्र विकसित निश्चित करायचा आहे। MMRDA कार्यालयाकडून मेट्रो स्थानक निश्चित केल्याचा नकाशा प्राप्त झाल्यास यापुढे बांधकाम परवानगी देताना MMRDAची नाहरकत घेतल्याशिवाय तसा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला जाणार नाही अशी माहिती सावंत यांनी दिली आहे। मुरबाड तालुका कर्करोग मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी दिलं आहे। मुरबाड इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्यमान भव हा शासकीय सामूहिक आरोग्य साप्ताहिक मेळावा झाला। या आरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी कथोरे बोलत होते। यावेळी मुरबाडसह ग्रामीण भागातील प्रसूती, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, नाक, कान, घसा, नेत्ररोग, मानसोपचार, मधुमेह इत्यादी आजाराच्या सुमारे 3000 रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला। हा तालुका कर्करोग मुक्त करण्यासाठी टाटा हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या संयुक्त प्रयत्नांनी कर्करोगाचं प्राथमिक स्वरूपाचं रुग्ण शोधून त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत। हा कार्यक्रम पूर्ण वर्षभर राबवण्यात येणार आहे। या शिबिरात शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले। त्यांना पुन्हा तपासून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल इथे घेऊन जाणं आणि आणण्याची आणि शस्त्रक्रिया करण्याची विनामूल्य सोय करण्यात येणार असल्याची माहिती मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांनी दिली। मानवी तस्करी दक्षता दिनानिमित्त शिवसमर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना सतर्कतेचे धडे देण्यात आले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॉलेटरी असोसिएशन संस्था यांच्या सहयोगाने शिवसमर्थ हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये मानवी तस्करी याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली। त्यामध्ये मानवी तस्करी म्हणजे काय, मानवी तस्करी कशी होते, तसंच मानवी तस्करीची साखळी तोडण्यासाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे जागृत असलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन सेवा संस्थांचे प्रकल्प समन्वयक वैभव गायकवाड यांनी केलं। तसंच मानवी तस्करी संबंधित कायदा विषयाची सखोल माहिती सेवा संस्थेच्या ॲडव्होकेट संजीवनी जाधव यांनी दिली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयीची माहिती देताना प्राधिकरणाच्या अनिता गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मानवी तस्करी तसंच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची 2 हात करताना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। यावेळी सेवा संस्थेच्या यशोधरा साळवे, निकिता तामणकर यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण आणि सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला। ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॉलेटरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना राईट टू एज्युकेशन अंतर्गत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या सहकार्यानं भिवंडी जिल्हा परिषदेच्या 85 शाळेच्या मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। ब्रिक टू इंक हा अभिनव उपक्रम ठाणे जिल्ह्यात सुरू झाला असून या अंतर्गत जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं, वीटभट्टीवर असलेल्या मुलांचं सर्वेक्षण आणि त्यांचा जवळच्या शाळेत प्रवेश करून त्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे।
हा उपक्रम सेवा संस्था ठाणे यांच्याद्वारे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांमध्ये राबवण्यात येत आहे। यासाठीची पहिली कार्यशाळा भिवंडीतील न्यू एरा शाळेत झाली। शाळाबाह्य मुलं इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेतील याकरता जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली। तसंच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। कल्याण पोलिसांनी दारू नको दूध प्या असं म्हणत वाहन चालकांना दूध वाटप केलं। दारू पिऊन वाहन चालवल्यानं अपघात होतात, प्रसंगी चालक आणि प्रवाशांचा मृत्यूही होतो। दारू पिऊन वाहन चालवू नका हे आवाहन वाहन चालकांना प्रभावीपणे करण्याकरता शहर पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील ईदगाह रोड परिसरात वाहन चालकांना दुधाचं वाटप करून दारूऐवजी दूध प्या असं आवाहन केलं। पोलिसांचा हा अनोखा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे। ठाणा मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर मोठा ट्रेलर उलटा झाल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रेलर चालक जखमी झाला आहे, तर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरील रेहमानिया हॉस्पिटल जवळ आज सकाळी 6च्या सुमारास हा अपघात झाला। ठाण्यावरून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रेलर मधून 31 टन वजनाच्या लोखंडी प्लेट घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर हा अपघात झाला। त्यामध्ये ट्रेलर चालक रुद्राम सिंग याच्या दोन्ही पायाला आणि कमरेला तसंच खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे। हा अपघात झाल्यानंतर ठाण्याहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती। अपघातानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि अग्निशमन दलानं धाव घेऊन ट्रेलर सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला। हा ट्रेलर क्रेनच्या सहाय्यानं पुन्हा उभा करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद। दारू नको दूध प्या, कल्याण पोलिसांचा अनोखा उपक्रम। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील रामायण महोत्सवाचं उद्घाटन। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।